वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक आणि आपण आज आलो आहोत देवळाण्यात। मित्रांनो, सध्या आपण बघत आहोत हेमाडपंथी मंदिरं। ह्या हेमाडपंथी मंदिरामध्ये याच्या अगोदर आपण भेट दिली होती सिन्नर जवळच्या गोंदेश्वर महादेव मंदिराला। त्याच्यानंतर मालेगाव जवळ जे झोडगं आहे तिथे आपण झोडग्याला माणकेश्वर मंदिर बघितलं, माणकेश्वर महादेव मंदिर, आणि आज आलो आहोत आपण देवळाण्याला। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ते आहे जोगेश्वर महादेव मंदिर। याच मंदिराला कामदेव जोगेश्वर महादेव मंदिर असंही ओळखलं जातं, कारण ह्या मंदिरामध्ये आपल्याला मैथुन शिल्प बघायला मिळतात। हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं खजुराहो आहे। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये बघतो तर महादेव हा पिंड रूपात असतो। महादेवाला मूर्ती रूपामध्ये फार कमी मंदिरांमध्ये दाखवलं गेलं आहे। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या मंदिरात महादेव हे पिंडरूपी तर आहेच, पण त्याच जोडीला महादेव हे मूर्ती रूपात पण आहे। ह्या मंदिरामध्ये उमा महेश अशा स्वरूपामध्ये महादेव आहेत। त्यामुळे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि मंदिराचं दर्शन घेऊ, महादेवांचं दर्शन। इसवी सन 785 ते 810 या काळात देवळाणे येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले। खजुराहोच्या मैथुन शिल्पांप्रमाणेच येथे मैथुन शिल्पे आहेत। हेमाडपंथी बांधणीचे हे पूर्वाभिमुख मंदिर शंकराचे असून दोधेश्वरहून येणारी दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्प मंदिर साकारले आहे। 13व्या शतकातील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली। त्याच मंदिरांपैकी देवळाणे येथील हे जोगेश्वर शिवमंदिर आहे। या मंदिराच्या परिसरात चांदीची नाणी ब्रिटिश काळात संशोधकांना सापडली। या नाण्यांच्या पुराव्यानुसार ही नाणी कलचुरी घराण्यातील इसवी सन 625 ते 630 या काळातील कृष्णराज राजाची असावीत। ही नाणी गुप्त काळातील नाण्यांशी मिळती जुळती आहेत। त्यानुसार असा अंदाज काढता येतो की या परिसरात पूर्वी कलचुरी घराण्यातील राजवट असावी। मुख्य मंडपापुढील मूळच्या विशाल नंदीचं शिर तुटलेलं आहे। त्याच्या घाटदार शरीरावरील अलंकार व वस्त्रे सुंदरपणे कोरलेली आहेत, पण शिर जागेवर नसल्यामुळे निराशा होते। या शिल्प मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व मुखमंडप अशा स्वरूपाची आहे। चांदणीच्या आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथाऱ्यावर मंदिराचं सुरेख उभारणी केली आहे। मुख्य मंडप नक्षीदार व 4 शिल्पजडित स्तंभावर तोललेला आहे। स्तंभाची एकावर एक अशी 2 स्तरात रचना असून दोन्हीमध्ये शिल्पशिलांची वेगळी जोड दिलेली आहे। या छोटेखानी मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर 2 आडव्या शिळा बसवल्या आहेत। गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर 2 मकर शिल्पे साकारली आहेत। त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते। अशा मोठ्या आकाराची व सफाईदार मकर शिल्पे क्वचितच आढळतात। या मंदिरातील बरीचशी
शिल्पे ही त्रिमित स्तरावर कोरलेली आहेत. मूर्ती कोरून ती दगडामध्ये बसवल्याचा भास होतो. सहजच छताकडे लक्ष गेले तेव्हा तेथील शिल्पकामाच्या अदाकारीने मती गुंग करून टाकली. वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरी वादनात दंग झालेल्या गोपालकृष्णाची प्रमाणबद्ध मूर्ती आणि छताच्या परिघावर छोट्या आकाराच्या 8 गोपिका 8 दिशांना फेर धरून वाद्ये वाजवणाऱ्या या शिल्पकृतीची प्रमाणबद्धता, लयबद्धता काही औरच. मंदिराच्या छताला आधार देणारे हे शिल्पजडित खांब, त्याच्यावरची कलाकुसर, हेमाडपंथी मंदिरांची वैशिष्ट्य असलेले दगडावर दगडाची रचना केलेलं मंदिराचं छत, छताला भार देणारे भारपाल अलौकिक. मुख्य मंडपात आणखीन एक नंदी ची मूर्ती आहे. या नंदीच्या शरीरावर कोरलेले दागदागिने अतिशय उठावदार आणि सुस्पष्ट आहेत. नंदीचा चेहरा अतिशय जिवंत वाटतो. नंदीच्या गळ्यामधील घंटांची माळा, त्याच्या पाठीवर असलेले दोरखंड, तसेच नंदीच्या पाठीवर एक शिवपिंड सुद्धा आहे. मुखमंडपापुढचा सभामंडप 12 अर्धस्तंभांनी तोलून धरलेला असून सभामंडपाच्या खांबावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. छताकडील काही भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असून उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागे पुढे हत्ती व घोड्यांवरनं आवेशात लढणारे स्वारही तेथे दाखवले आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे, तर कुठे नागबंद, पाने फुले व काही भौमितिक रचना आहेत. गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वती मातेला मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. उमा महेश असे या शिल्पाचे स्वरूप आहे. काळाच्या ओघात म्हणा किंवा मूर्ती भंजकांच्या हल्ल्यामुळे म्हणा, हे शिल्प आता खंडित अवस्थेत असून पार्वती मातेचे शीर दिसत नाही. सभामंडपातील छतावर मध्यभागी कमल शिल्प असून सभामंडपाच्या छताकडे लक्ष जाताच विविध शिल्पाकृतींची तिथे झुंबड उडालेली दिसते. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असून
डाव्या कक्षात महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहे, तर उजव्या कक्षात गणपती व रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे पुष्ट शरीराचे हसरे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या शिरोभागी गटागटाने शिल्पित केलेले आहेत. त्यांना प्रत्येकाला 4 हात दाखवलेले असून ते 2 हातांनी छताला आधार देत आहेत, तर उरलेल्या 2 हातांनी वाद्ये वाजवत आहेत. त्यांच्यापैकी काही जण शंखनाद करत असून कष्टकरीही त्या काळी वृत्तीने आनंदी होते. हेच त्या यक्षांच्या हसऱ्या चेहऱ्यावरून शिल्पकाराला सांगायचे असेल का? तीन उपगृहांपैकी एका उपगृहामध्ये मूर्ती आहेत, त्या भग्नावस्थेत आहेत. त्यांची भग्नावस्था बघितल्यामुळे कुठल्या देवदेवतांची मूर्ती इथे प्रस्थापित केली होती ते समजणे थोडेसे अवघड जाते. मूर्तीची कलाकुसर खरंच वाखाणण्याजोगी आहे, पण ती भग्नावस्था बघून मन मात्र वैषण्य होतोय. सभामंडपातील छतावर मध्यभागी कमळ शिल्प आहे. सभामंडपाच्या छताकडे लक्ष जाताच विविध शिल्पाकृतींची तिथे झुंबड उडालेली दिसते. सभामंडपाच्या मध्यभागी मोठ्या वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असून छताकडे मोठ्या संख्येने शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरण भिंतींवर पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह, मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच वरच्या भागात शंख व चिपळ्या वाजवताना व नृत्य करीत असलेले स्त्री पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळ्या पद्धतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात प्रवेश करताना दगडी उंबरठ्यावर सुंदर चंद्रशिळा आहे. आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असून गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वती मातेला मांडीवर घेऊन बसलेले आहे. अतिशय सुंदर शिल्प आहे. पाठीमागे मुख्य कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची 4 भुजा असलेली मीटरभर उंचीची मूर्ती असून तिचे 4ही हात कोपरापासून खंडित झालेले आहे. छताच्या मध्यभागी उमलत्या कमळ पुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे प्राचीन शिल्प आहे.
गौरी शंकरांचा आवडता खेळ म्हणून बहुधा सारीपात कोरलेला असावा। देवळाणे शिल्प मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाह्यांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन पद्धतीची शृंगार शिल्पे कोरलेली आहेत। येथे पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो। छोट्या आकारातील ही शिल्प लांबच लांब शिलांवर पट्टिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली दिसतात। त्यातील नागमैथुन शिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील। ही दोन्ही शिल्पे प्रथम दर्शनी श्री गणेश असल्याचा भास होतो। व्यवस्थित निरीक्षण केल्यावर दिसते की एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे। मैथुन शिल्पातील सौंदर्य सौष्ठव उच्च प्रतीचे आहे। बहुतेक शिल्प मंदिरांच्या प्रदक्षिणा मार्गावरील बाहेरील बाजूने शिल्पकार पुन्हा एकदा आपले कसब पणाला लावून बेहतरीन शिल्पकला पेश करतात। इथे तर मंदिराला चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी चौथरा ठेवल्यामुळे शिल्पकलेस अधिक जागा उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे इथली प्रदक्षिणा अधिक अलंकारित आणि मनोरंजक झालेली आहे। विविध प्रकारची छोटी मोठी शिल्पे या मार्गावर मंदिराच्या बाहेरील भागाने कोरलेली आहेत। ह्या मंदिराबाबत असाही समज आहे की अजंठा आणि वेरूळ येथील कारागीर लेणी कोरून झाल्यानंतर ह्या भागामध्ये श्रमपरिहारासाठी आलेले होते। त्यावेळेस इथला परिसर आवडल्यामुळे त्यांनी या मंदिराचे बांधकाम केले। तर मित्रांनो, तुम्हाला जर देवळाण्याला यायचे असेल तर मालेगावपासून 35 किलोमीटर, सटाण्यापासून 16 किलोमीटर, तर नाशिकहून 104 किलोमीटर असे अंतर आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा। परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन मंदिर किंवा एखाद्या अनसीन गोष्टीच्या शोधामध्ये। तोपर्यंत टेक केअर। थँक यू।